स्टार्ट. रवींद्र चव्हाण आज प्रथमच कोकणच्या दौऱ्यावर येतात. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा आहे आणि त्यांच्या दौऱ्यासाठी कशा पद्धतीने अशी जय्यत तयारी केली आपण पाहत आहे. या ठिकाणी नितेश राणे येणार आहेत पालकमंत्री आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण असणार आहेत आणि विशाल परब यांचं हे ऑफिस आहे. विशाल परब, नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे उत्सुकता आहे कशा पद्धतीने घोषणा होते, कारण जर स्वबळाची नुकत्याच निवडणुकासुद्धा जाहीर झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे? स्वबळावर भारतीय जनता पक्ष लढणार की युती करणार, अशा कशा पद्धतीची घोषणा असेल? रवींद्र चव्हाण आज काय बोलणार आहेत याकडे संपूर्ण कोकणचं लक्ष लागून राहणार आहे. आपल्यासोबत विशाल परब आहेत. मला सांगा, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच रवींद्र चव्हाण येत आहेत कोकणच्या दौऱ्यावर. एकूणच या दौऱ्यामध्ये स्वबळावर निवडणुका लढवणार जाणार की युती होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आपण काय सांगाल? या ठिकाणी सर्वप्रथम कोकणामध्ये कोकणचे सुपुत्र सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब पहिल्यांदाच आमच्या कोकणामध्ये येत आहेत. त्यांचं स्वागत इथला भारतीय जनता पार्टीचा सर्वचे सर्व कार्यकर्ते करणार आहेत. आणि विशेष म्हणजे युती होणार की नाही या घोषणेची वाट संपूर्ण कोकण नाही तर महाराष्ट्र पाहत आहे. मला असं म्हणावंसं वाटतं की आमचे सर्व देवाभाऊ आहेत महाराष्ट्राचे आणि सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आमचे महत्त्वाचे नेते आहेत. प्रदेशचे अध्यक्ष असल्यामुळे निर्णय हा त्यांच्या कोर्टामध्ये आहे. आम्ही स्वबळाचा नारा कार्यकर्त्यांनी नक्कीच दिलेला आहे. मला असं खात्रीनिशी वाटतं आहे की आम्ही स्वतंत्रपणे लढण्यासाठी इच्छुक आहोत. नक्कीच तुम्ही म्हणताय स्वतंत्रपणे लढण्यासाठी इच्छुक आहात, पण आजचा जो दौरा आहे या दौऱ्यामध्ये तुम्ही असणार आहेत, त्याचबरोबर नितेश राणे असणार आहेत, रवींद्र चव्हाण, अशा पद्धतीची एकत्रित बैठक पहिल्यांदाच होते. काय सांगाल? बघा, या सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये गेले 20 वर्ष मी कार्यरत आहे. सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने, सन्मान नितेशजी राणे साहेबांच्या आशीर्वादाने कोकणमध्ये जे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे लोकांच्या हिताचे, लोकांचं कार्य करणारी मंडळी आपणाला निवडून आणायची आहे. याच्यासाठी माझ्यासारखा एक सैनिक या रणांगणामध्ये उतरलेला आहे. तर नक्कीच आपण पाहत आहे कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. जर बघितलं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये निलेश राणे आहेत आणि नितेश राणे हे भारतीय जनता पक्षात आहेत. त्यामुळे जर स्वबळावर लढण्याची भाषा भारतीय जनता पक्षाने केली तर नितेश राणे आणि निलेश राणे हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.